आज मी किट्टूसाठी बनवणार आहे होममेड कप केक्स. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्वाती तुमचं मनापासून स्वागत करते. हा टॉप मला खूप टोचतोय, बट आता ह्याची किंमत तरी भेटली पाहिजे. मी एकदाच घातलेला आहे, सो आज मी म्हणलं आज मी एकदा लास्टचं घालते आणि मग फेकून देते. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्वाती तुमचं मनापासून स्वागत. मी डबल इंट्रोडक्शन दिलं का? एनिवेज चला कप केकला सुरुवात करूया. आज मी बनवते आहे रागी आट्यापासून आणि आपल्या गव्हाच्या पिठापासून कप केक किट्टूसाठी. सो ह्याच्यामध्ये मी गूळ वापरणारे आहे. नॉर्मल मी तूप वापरते बनवण्यासाठी, पण आज माझ्याकडं तूप नाही आहे, सो मी ऑइलच टाकते. त्यामुळं थोडंसं मला असं वाटलं की अनहेल्दी झालं माझ्याकडनं हेल्दी बनवत बट किट्टून थोडं 2-3 तरी आवडीनं खाल्ले. त्याच्यावर मला चॉकलेट सिरप टाकावं लागलं, कारण थोडा गूळ कमी पडला होता. आता मी गुळाची कंजूसी करते आणि ते असं काहीतरी होतं. थोडे माझ्याकडनं करपलेही होते, सो जे पार्ट करपला आहे तेवढे मला ते काढून टाकावे लागले. बट छान प्रॉपर जर करपले नसते तर बेक नसते झाले. सो असं माझं कुठं ना काही होत असतो. आणि पण वर्थ वाटतं जेव्हा घरी थांबली आहे ना, आणि मला हे असं काही ते किट्टूला व्हरायटीमध्ये खाऊ घालायचं असतं. सो ती माझी एक इच्छा कंप्लीट होते मी घरी थांबलेले असल्यामुळे. सो किट्टूनं थोडं त्याचं चॉकलेट सिरप खाल्लं आणि हे ठेवलं बाजूला केक. बट चला छान वाटली. तिचे टेस्ट बड तरी डेव्हलप होत आहेत. मी टेस्ट करून बघितला, मला तरी ठीकच वाटला. थोडं कमी गोड आहे आपल्या नॉर्मल आपण जे विकत घेतो त्यापेक्षा. सो कालच्या कपड्या खूप धुतले होते, तर त्याच्या घड्या करत बसले. आणि हे बघा मॅडमचा असा आगाऊपणा चालतो की तिला फ्रीजमध्ये जाऊन चॉकलेट शोधायचं असतं. काही शोधते ती, काही खाते. आता मला ती एक गोष्ट चांगली होते की वाटते की तिला टोमॅटो आणि काकडी आवडीनं खाते फ्रीजमधनं. बट आज तिने चॉकलेट घेतले होते. मी तिच्यासाठी इमर्जन्सीला कॅडबरी ठेवते. सो आज संध्याकाळच्या डिनरमध्ये होते चिकन ग्रेव्ही, जे मी आज सुखं चिकन बनवायला घेतलं होतं. माहीने एक रेसिपी मला पाठवून दिली होती. आणि असं होतं आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.